हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लोटस मंगळसूत्र कसे बनवावे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लोटस पेंडंट मंगळसूत्र बनवण्यासाठी दोन आपल्याला लोटसची पेंडंट लागणार आहेत. असे असतात. इथे तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता. मी रेड घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कटर, राऊंड मंगळसूत्र म्हणजे या पद्धतीचं असतं. त्याचबरोबर 0.3 mm ची तार, 2 खरबुजा मणी, एक आपल्याला स्टोन लागणार आहे या टाईपचा, 2 जंपलिंग, त्याचबरोबर 2 आयपिन, 4 mm चे इथं मोती घेतलेले आहेत, 1 mm चे गोल्डन बीड्स, याला चक्री असे म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला तार लागेल ज्याच्यावरती आपल्याला पेंडंट पॅक करायचं आहे. इथे मी या पद्धतीचे क्रिस्टल घेतले आहेत, रेड आणि ग्रीन, कारण आपला स्टोन या कलरचा आहे, रेड आणि ग्रीनमध्ये. त्याचबरोबर आपल्याला इथे कॅप लागेल, गोल्डन कॅप म्हणतात त्याला. सुरुवातीला 0.3 mm च्या तारेचा तुकडा कट करून घ्यायचा आहे. थोडा लॉंग घ्यायचा, एवढा, म्हणजे हाताच्या ह्याच्यावर दाखवायचं म्हटलं तर इथेपर्यंत. इथे आपल्याला खाली छोटासा एक पीस देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपले मोती खाली येणार नाहीत. एक मोती टाकून घ्यायचा. त्याचबरोबर एक गोल्डन बीड्स पूर्ण खाली आणायचे. इथं गोल्डन बीड्स जो आहे तो साईडला घ्यायचा आणि व्हाईट मोत्यातून तारा अशी इथे पास करायची अशी, आणि खाली खेचायचं पूर्ण. या पद्धतीने सेम आता आपण दुसरा बनवून घेऊ. पुन्हा एकदा मी मोती टाकते, गोल्डन बीड्स, पूर्ण खाली आणायचं. अंगठ्याच्या साहाय्याने इथे मोती टाईट पकडायचा आणि मोत्यातून तार पास करायची. गोल्डन बीड्स साईडला ठेवायचा. असं मी मोती ओवून घेते. या पद्धतीने मी मोती ओवून घेतलेले आहेत. साधारण 11 किंवा 12 लागू शकतात. आता हे पॅक कसं करायचं. इथे आपली लाईन संपलेली आहे. सुरुवातीला हे पेंडंट घ्यायचं, असं ठेवायचं आणि शेवटचा मोती आणि हा मोती असं 2-2 धरून पॅक करायचं. थोडं लाईन खेचून घ्या, म्हणजे आता हे मोती थोडे पॅक होतील. 3 ते 4 राऊंड दिल्यानंतर मोती बोटाच्या साहाय्याने टाईट पकडा आणि पाठीमागे इथे दाखवते. पेंडंटला आहेत ना असे इकडून 3 हे असतात, होल असतात, त्याच्यामधून आपल्याला तार पास करायची आहे, म्हणजे ते पॅक होईल. पण तार पास करताना मोती धरून करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल दाखवते, हे 2 मोती पकडले, त्याच्या बाजूने हा होल आहे, त्याच्यातून समोरच्या होलमध्ये निघली पाहिजे. माझी तार थोडीशी वाकडी झाली. समोरच्या होलमध्ये आली आहे. आता सेम समोरच्या होलमधून जिथून तार पास आपली आलेली आहे
तिथेच 2 मोत्यांना कुठल्याही धरायचे आणि टाईट पुन्हा समोरच्या होलमध्ये पास करायचे. थोडंसं मोती इकडे तिकडे सरकवून घ्या म्हणजे तार जायला इझी पडेल. इथे बाहेर आली, पाहू शकता. असं पण सगळीकडून पॅक करून घेऊया. असं या पद्धतीने मी सर्वीकडून पास केलेले आहे तार, त्याच्यामुळे पॅक झालेलं आहे, पाहू शकता. आता इथे आय पीने याला काय करायचं, असं खालच्या साईडने घेऊन वरती पास करायची मधल्या होलमधून. आपल्याला इथे पेंडंटसाठी बनवायचं आहे, त्याच्यासाठी या पद्धतीने मी तार अशी वरती काढून घेतलेली आहे इथून पाठीमागून मधल्या होलमध्ये. आता ही काय करायची, आपल्याला पॅक करायची आहे. त्यासाठी हे जो 2 मोती आहे याला असं पॅक करून घ्या आणि परत एकदा तारलेला गुंडाळा. त्यानंतर पुन्हा जी मागे तार येईल ती कुठल्याही एका होलमधून खाली पास करून घ्या आणि मोत्यांना गुंडाळा, म्हणजे हे आपलं हलणार नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल ना त्यावेळेस तुमच्या ऑटोमॅटिक हे लक्षात येऊनच जाईल, पण तरी हलत नाही. क्रॉस चेक करायचं. आता कुठल्याही मोत्याला एका ठिकाणी गुंडाळून आपल्याला राहिलेली तार कट करून घ्यायची आहे. आता आपलं हे हलत नाही आहे. थोडेसे हे वरचं मी कट करून घेते कारण जास्त होईल. आणि इथे या पद्धतीने असं पिळी देऊन घ्यायचं आहे. हे झालं आपलं लोटसचं पेंडंट रेडी. आता मी दुसरं पेंडंट बनवून घेते. आता हे जे 2 पेंडंट मी बनवलेले आहेत पाहू शकता. आता आपण या तारेला पॅक करून घेऊया. सुरुवातीला मी इथे 2 लूप दिलेले आहेत. लूप दिल्याच्या नंतर इथे सुरुवातीला खरबुजा मणी ॲड करूया. खरबुजा मणी ॲड केल्यानंतर एक चक्री टाकल्यानंतर फ्लॉवर कॅप टाकून घ्यायची एक ग्रीन कलरचा क्रिस्टल. इथे तुम्ही फक्त रेड किंवा फक्त ग्रीन असंही यूज करू शकता, तुम्हाला जसं कॉम्बिनेशन आवडेल तसं. ग्रीन कलरचा टाकल्यानंतर इथे आपण जे पेंडंट बनवलेलं होतं ते या पद्धतीने ॲड करायचं असं. त्यानंतर पुन्हा एक फ्लॉवर कॅप. सुरुवातीला मी ग्रीन कलरचा टाकला आहे, तर आता मी ते रेड कलरचा क्रिस्टल घेते असं. आणि पुन्हा एकदा चक्री टाकल्यानंतर आता आपल्याला एडी बॉलचा हा जो स्टोन आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा चक्री, पुन्हा फ्लॉवर कॅप, रेड कलरचा क्रिस्टल. सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा. फ्लॉवर कॅपने बंद. आता हे पुन्हा एक पेंडंट, पुन्हा फ्लॉवर कॅप, ग्रीन कलरचा स्टोन, फ्लॉवर कॅपने आपण हे बंद करूया. त्यानंतर पुन्हा चक्री आणि खरबुजा मणी. असं या पद्धतीने. आणि तुम्ही
हे पॅक करू शकता. आता जर तुम्हाला वाटलंच की थोडासा गॅप थोडा जवळ येतो आहे, थोडासा लांब पाहिजे असेल तुम्हाला, तर इथे जे एडी बॉल आहे, आता तेही तुम्हाला एक प्रकार दाखवते. तर इथे आपण काय करू शकतो, इथेपर्यंत आल्यानंतर 2 छोटे असे स्मॉल खरबुजा मणी टाकले तरी चालतील, म्हणजे थोडंसं अंतर वाढेल. पाहू शकता, मी तुम्हाला दुसरा एक प्रकार दाखवते जसं तुम्हाला पाहिजे तसं. थोडंसं म्हणजे लॉंग होईल. सेम प्रोसेसने आता जसं आपण मगाशी केलं होतं. त्यानंतर रेड, फ्लावर कॅपने बंद करून घेऊ. पेंडंट, सेम परत एकदा फ्लावर कॅप, ग्रीन कलरचा स्टोन, फ्लावर कॅपने बंद, मोती चक्री, लास्टला मोठा खरबुजा मणी थोडासा. आता पाहू शकता थोडं अंतर जास्त वाटतं, कमी जास्त तुम्ही करू शकता, म्हणजे प्लस मायनस इथे इझिली होऊन जातं. थोडीशी वायर जास्त तार झाली आहे, मी कट करते थोडा तुकडा. आणि आता आपण फोल्ड करून घेऊया या पद्धतीने, जसं मी स्टार्टिंगला केलेलं आहे. या पद्धतीने असं मंगळसूत्राचं पेंडंट तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला मंगळसूत्र पॅक करायचं आहे. तर मंगळसूत्राला ओपन केल्यानंतर असं दिसतं ते. इथे मी 2 जंप रिंग टाकून घेते. जंप रिंगला थोडंसं ओपन करायचं. या पद्धतीने आणि याच्यामध्ये असं ॲड करायचं आणि राऊंडरच्या साहाय्याने पॅक करायचं. थोडंसं पॅक करताना सावधान, म्हणजे इझिली जर निघलं तर सगळं ते निसटायचे चान्सेस राहतात. हे असं आता मी बनवून घेतलेलं आहे. पाहू शकता या पद्धतीने दिसतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.